मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। सरकार योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणार आहे, त्यामुळे सध्या लाभ घेत असलेल्या अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत। विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या आणि ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे। महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे। आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी द्यावे लागणार आहे। तसेच हयातीचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेटही महिलांना जमा करावे लागणार आहे। यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात पाठवले जातील। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तब्बल 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी नोंदणी केली आहे। त्यापैकी 2,41,00,000 महिला पात्र ठरल्या होत्या। अजूनही 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे। ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले होते। यापैकी अनेक महिलांनी सरकारचे नियम कठोर झाल्यानंतर स्वतःहूनच आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असे अर्ज केले होते। संजय गांधी निराधार योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या 2 योजनांचा एकाच वेळेस लाभ घेत असलेल्या 2,30,000 महिलांना अपात्र करण्यात आले होते। याशिवाय सरकारच्या विविध योजनांमधून 1,500 किंवा त्यापेक्षा अधिक आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडक्या बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील तब्बल 6.5 लाख लाभार्थी हे नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 1,000 रुपये मिळतात, त्यामुळे आता संबंधित लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपयेच देण्यात येतील। लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आधीच्या महिन्यांचा म्हणजे जुलैपासूनचा लाभ न देता अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून पैसे मिळतील।